An introduction to scientist. The Italian scientist Alessandro Volta constructed the first electric cell. The unit of potential difference is named volt in his honor. The potential difference आपण अभ्यासलेलं होतं. What is the potential difference? The difference between the potential of the 2 points of any electrical conducting wire. This is known as potential difference. तर हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, या पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट आपण ज्याला व्होल्ट म्हणतो, तर हे व्होल्ट अलेक्झांड्रो व्होल्टा या शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ देण्यात आलेले. तर या ठिकाणी अलेक्झांड्रो व्होल्टा यांचा फोटो दिलेला आहे. परत एकदा इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. द इटालियन सायंटिस्ट अलेक्झांड्रो व्होल्टा हे सायंटिस्ट इटालियन होते. या इटालियन सायंटिस्टनी फर्स्ट इलेक्ट्रिक सेल कन्स्ट्रक्ट केलेलं होतं. सो फॉर कन्स्ट्रक्टिंग द फर्स्ट इलेक्ट्रिक सेल ऑन द ऑनर ऑफ अलेक्झांडर व्होल्टा, द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज नेम्ड ॲज व्होल्ट. या ठिकाणी फोटोसुद्धा दिलेला आहे व्होल्टा सिम्पल इलेक्ट्रिक सेल. देन सी हियर, डू यू नो very small values of the potential differences are expressed in the following units. Very small values of the potential difference. 1 millivolt is equal to 10 to the power minus 3 volt. 1 microvolt, that means 10 to the power minus 6 volt. Now the large values of the potential differences are expressed in the following units. 1 kilovolt, that means 10 to the power 3 volt. 1 megavolt, 10 to the power 6 volt. देन व्हॉट आर फ्री इलेक्ट्रॉन्स. आता या ठिकाणी आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की मोशन ऑफ ॲन इलेक्ट्रॉन किंवा करंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज करंट इलेक्ट्रिसिटी. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स हे मूव्ह होतात, मोशनमध्ये असतात, त्यावेळेस त्या मोशनलाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट असे म्हणत असतो. देन व्हॉट आर फ्री इलेक्ट्रॉन्स. आता ॲक्च्युली हे इलेक्ट्रिक करंट फ्री इलेक्ट्रॉनशी रिलेटेड आहे. तर फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? एव्हरी ॲटम ऑफ मेटॅलिक कंडक्टर हॅज वन ऑर मोर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स विच आर वीकली बाउंड टू द न्यूक्लियस. जे मेटॅलिक कंडक्टर असतात, जे मेटॅलिक एलिमेंट्स असतात, त्या मेटॅलिकच्या एव्हरी ॲटममध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. आणि आउटरमोस्ट शेलमध्ये असणाऱ्या या दीज इलेक्ट्रॉन्स आर वीकली बाउंडेड विथ द न्यूक्लियस. तर न्यूक्लियस आणि या इलेक्ट्रॉन्समध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो खूप कमी असतो. सो दॅट दीज इलेक्ट्रॉन्स आर वीकली बाउंड विथ द न्यूक्लियस. नाउ दीज इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड द फ्री इलेक्ट्रॉन्स. व्हॉट आर द फ्री इलेक्ट्रॉन्स? एव्हरी ॲटम ऑफ मेटॅलिक कंडक्टर हॅज वन ऑर मोर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स which are weakly bound to the nucleus. So these electrons are known as free electrons. As shown in figure. आता जी पुढची आपण फिगर पाहणार आहोत त्या फिगरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं की these electrons can easily move from one part of the conductor to its other part. The negative charge of these electrons also get transferred as a result of this motion. The free electrons in a conductor are the carriers of the negative charge. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे ज्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो, द इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ एव्हरी ॲटम ऑफ द मेटॅलिक कंडक्टर. दीज इलेक्ट्रॉन्स कॅन इझिली मूव्ह फ्रॉम वन पार्ट ऑफ द कंडक्टर टू दी अदर पार्ट. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स इझिली मूव्ह होतात फ्रॉम वन पार्ट ऑफ द कंडक्टर टू द अदर पार्ट. ॲज द इलेक्ट्रॉन्स कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन्स हा असा सब ॲटॉमिक पार्टिकल आहे की जो निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो. या इलेक्ट्रॉन्सच्या मुवमेंटमुळे काय होतं की निगेटिव्ह चार्जेस these electrons transfer the negative charges as a result of their motion. तर या इलेक्ट्रॉन्सच्या मोशनमुळे निगेटिव्ह चार्जेस ट्रान्सफर होण्यासाठी मदत होते. द फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर आर कॅरियर्स ऑफ दी निगेटिव्ह चार्ज. तर आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह चार्ज कॅरियर्स फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ॲज द फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ मेटॅलिक कंडक्टर्स आर फ्री टू मूव्ह फ्रॉम वन पार्ट ऑफ द कंडक्टर टू द अनदर पार्ट. So that as the carriers of the negative charge, they carries the negative charge from one part of the conductor to the another part. So that these are responsible for electric current.
तर या ठिकाणी डायग्राममध्ये आपण पाहतोय की एक ॲटम दाखवलेला आहे. दिस इज ॲन ॲटम. ॲटममध्ये हा न्यूक्लियस आहे आणि आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे, दीज इलेक्ट्रॉन्स आर फ्री इलेक्ट्रॉन्स. नाउ दिस फ्री इलेक्ट्रॉन, दिस इज अ मेटॅलिक कंडक्टर. Every atom of the metallic conductor containing free electrons, and these free electrons are weakly attached with the outermost electron. So these electrons are free to move. These electrons jump from one atom to the another atom freely. weakly attached असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स एका ॲटमपासून दुसऱ्या ॲटमवरती इझिली जंप करू शकतात. ॲक्च्युली these are in random motion because there is no any या कंडक्टिंग वायरला, या मेटॅलिक कंडक्टिंग वायरला कोणताही आणखीन सेल अटॅच केलेला नाही आहे, सेल कनेक्ट केलेला नाही. त्याच्यामुळे दीज इलेक्ट्रॉन्स शोज द फ्री मुवमेंट. नाव फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रीली. या ठिकाणी दिलेला आहे पॉईंट की फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रीली फ्रॉम वन ॲटम टू दी अनदर ॲटम. ॲटम्स इन अ कंडक्टिंग वायर, ॲटम्स इन अ कंडक्टिंग सॉलिड. सो इथपर्यंत आपण पोटेन्शियल डिफरन्स आणि फ्री इलेक्ट्रॉन्सपर्यंत अभ्यास केला आहे. त्यानंतर करंट फ्लोईंग थ्रू वायर पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार.